नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील आई एकविरा गडा शेजारी असलेले वेहरगाव दहिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये मोठा घोळ झाल्याबाबत ग्रामस्थांकडून आरोप करण्यात येत आहे। एका गटाकडे 7 सदस्य असताना 2 गटाच्या सदस्यांचा सरपंच झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। आणि ज्या निवडणूक निर्णय अधिकारी, ज्या मंडल अधिकारी आहेत आशा दायगुडे मॅडम यांच्या संदर्भात ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झालेला आहे। तर प्रत्यक्षात ग्रामस्थांकडून आम्ही जाणून घेत आहोत की नेमकं प्रकरण काय आहे। काय नाव तुमचं? मी गणपत महादेव पडवळ, ह्या ग्रामपंचायतीचा माजी सरपंच म्हणून मी 5 वर्ष काम केलेत आणि गेली 5 वर्षामध्ये आमचे 7 सदस्य, एकूण 9 सदस्यांची बॉडी आहे। त्याच्यामध्ये आमचे 7 सदस्य असताना सुद्धा जी निवडणूक प्रक्रिया केली ती चुकीची केली। सुरुवातीलाच आम्ही त्या मॅडमला अटकलं होतं, सदस्यांना बाहेर येऊन देत नव्हत्या, नंतर त्यांनी बाहेर का काढल्या हा पहिला आक्षेप। दुसरी गोष्ट, त्यांनी जे मतमोजणी झाली त्यावेळेस सदस्यांना बाहेर काढायची गरज नाही, सदस्याच्या समोर त्यांनी मतमोजणी करायला पाहिजे, त्यांच्या समोर का केली नाही हा दुसरा आक्षेप आहे। त्या कंप्लीट पैसे घेऊन मॅनेज झालेल्या आहेत, त्यांच्या विरोधात आमची तक्रार आहे। आमची अपेक्षा एकच आहे, आमच्याकडे 7 सदस्य असताना आमचा सरपंच न होता 2च्या बाजूने सरपंच होतो म्हणल्यावर तुम्ही लक्षात घ्या किती अफरातफर झाली असेल। तिने कंप्लेंट मॅनेज होऊन पैसे खाऊ नये, निवडणूक प्रक्रियेला गालबोट लावलेला, तिने जर परत फेरणं मतदार जर नाही घेतलं तर ह्याच ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहे। काय नाव तुमचं, काय सांगा? नमस्कार, मी सचिन येवले, माजी सरपंच या ग्रामपंचायतचा। आजची ही निवडणूक होत असताना आमच्याकडे संपूर्णपणे बहुमताचा आकडा होता। आमचे सर्व लोक आमच्या विश्वासातलेत, नातेगोत्यातले। प्रत्यक्षरित्या निवडणूक होत असताना सर्कल मॅडमनं चुकीच्या पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिने प्रथमतः ग्रामस्थांना बाहेर काढलं, त्यानंतर सदस्यांशी आम्हाला ज्यावेळी चर्चा विनिमय करायचा होता काही गोष्टीचा, त्याकरता त्यांनी वेळ दिलेला नाही। बरं, हे सगळं होत असताना आमच्या सर्व सदस्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जाऊन मतदान केलं। मतदान करत असताना मतदानाची ज्यावेळी मोजणी केली जाते तो डब्बा जिथं ठेवला आहे तिथून उचलून तो टेबलपर्यंत आणेपर्यंत जो काय असतो पार्ट, त्या पार्टच्या वेळी आमच्या या सर्व सदस्यांना बाहेर काढलेले। त्यामुळं आमचा त्यामध्ये असा संशय की ही गोष्ट पूर्णपणे सर्कल त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ही चुकीची केलेली आहे। त्यांनी पूर्णपणे पारदर्शीपणे ही प्रक्रिया राबवायला पाहिजे होती, सर्व सदस्यांसमोर तो डब्बा फोडायला पाहिजे होता। वास्तविक पाहता ही अशा पद्धतीची निवडणूक ही अत्यंत चुकीची आहे आणि ही भविष्य ग्रामपंचायतीच्या दृष्टीनं किंवा भविष्याच्या दृष्टीनं धोकादायक आहे। आणि आज या ठिकाणी ज्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा राबवावी याच्याकरता 9 विरुद्ध 8 सदस्यांनी एक मताने एका अर्जावर सही केली, म्हणजे याचा अर्थ की ह्यामध्ये पूर्णपणे निवडणूक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबवलेली आहे। आमचं एकच म्हणणं आहे, या ठिकाणी फेर निवडणूक घेण्यात यावी, जे होईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील। तर या ठिकाणी काय नाव आणि काय सांगा? नमस्ते, मी जितेंद्र बोत्रे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचा सचिव आहे। आज या ठिकाणी आमचे वेरगाव दैवली ग्रुप ग्रामपंचायत वतीने निवड प्रक्रिया होणार होती ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदाची। यामध्ये 2 जणांनी सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता अर्ज भरले होते। एका बाजूला 7 सदस्य होते, एका बाजूला 2 सदस्य होते। परंतु ही निवड प्रक्रिया करत असताना ही लोकशाही पद्धतीने निवड व्हायला पाहिजे नव्हती, त्या पद्धतीने झालेली नाहीये। यामध्ये नवीन फंडा वापरला गेलाय, म्हणजे निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा वापरला, ह्याच्यामध्ये निवडणूक अधिकारीच मॅनेज केला। निवडणूक अधिकारी या ठिकाणी ज्या धावडे मॅडम होत्या, त्या कारल्याच्या सर्कल आहेत, यांना मॅनेज केलं गेलं। यांनी दायगुडे मॅडमलाच मॅनेज करण्यात आलं। सुरुवातीला सर्व सदस्यांना त्या ठिकाणी एकत्र केलं। या महिला भगिनी काही सदस्य आमच्या होत्या, त्या काही बाहेर आल्या, त्यांना बाहेर येऊन दिलं नाही। त्यांना असं सांगण्यात आलं की या सभागृहातनं तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, असा कुठला नियम नाहीये की सभागृहातनं मतदानाच्या पूर्वी बाहेर जाता येत नाही, असा कुठलाही ग्रामपंचायतच्या ऍक्टमध्ये नियम नाहीये। त्यांनी बळजुबरीने त्यांना बाहेर जाऊ दिलं नाही। आम्ही तेही सहन केलं, म्हणलो ठीक आहे, काय हरकत नाही, एकत्र बसले। ते झाल्यानंतर जेव्हा मतदानाची प्रक्रिया झाली, मतदान सर्वांनी केलं, एका डब्यामध्ये त्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि सगळ्या या मेंबरला त्या मॅडमनी सांगितलं आता तुम्ही सर्वांनी बाहेर जायचं। हे सगळे मेंबर बाहेर गेले। त्या मॅडमनी ते चिठ्ठ्याचा डबा उचलला, या बाजूलाच एक तिथं केबिन आहे, त्या केबिनमध्ये 10 मिनिटं ते चिठ्ठ्याचा डबा घेऊन गेले। परत त्या सभागृहात तो चिठ्ठ्याचा डबा घेऊन आले आणि त्यानंतर त्या सभागृहात सदस्यांना बोलून तो निकाल त्यांनी
जाहीर केला. म्हणजे चुकीच्या पद्धतीने निवड प्रक्रिया मॅडमने केलेली आहे. आमचा या मॅडमवरती पूर्ण आक्षेप आहे. बघा, लोकशाही पद्धतीने कोणी निवडून येईल कोणी पडेल हे लोकशाही पद्धतीने निवडणुकी याच्याबद्दल काय हस्तक्षेप नाही, परंतु मॅडमच मॅनेज झाल्या, ज्या निवडणूक अधिकारी आहेत यांच्यावरती आमचा आक्षेप आहे. धायगुडे मॅडम यांनी ह्या मॅनेज झालेल्या आहेत, त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द व्हावी. आता अजून एक सांगतो, 8 सदस्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला, म्हणजे सरपंच आणि निवडणूक अधिकारी एवढेच राहिलेत. बाकी सर्वांनी या निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेतलेला, म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने झालेली नाहीये. ह्या ग्रामपंचायत सदस्यांनाही मान्य आहे. आमची ग्रामस्थांची मागणी आहे, कोणी निवडून येऊ कोणी पडू, ही निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे. आणि धायगुडे मॅडमनी या ठिकाणी जर निर्णय बदलला नाही तर त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण गाव दैवली आणि वेरगाव या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सदस्यांना घेऊन आम्ही उपोषण करू, रास्ता रोको करू आणि त्यांना निलंबनाची कारवाई करण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत. तर ग्रामस्थांमध्ये या ठिकाणी रोष आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगा? तानाजी पडवळ, माझे सरपंच वेरगाव. गेली 55 वर्ष ही ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे, परंतु या काळामध्ये असा कधी प्रकार घडला नाही. कारण आम्ही सुद्धा इलेक्शन लढलो, ग्रामपंचायत सदस्य झालो, सरपंच झालो, उपसरपंच झालो, परंतु जय पराजय जितू शेट म्हणले बरोबर, जय पराजय हा सर्वांना मान्य असतो. परंतु हे करत असताना की जर आमचं बहुमत आहे 7 विरुद्ध 2 तरी सुद्धा आमचा 5 विरुद्ध 4 मतांनी पडतोय, हे चुकीच्या गोष्टी आल्यात. माझी एकच मागणी आहे की ज्या निवडणूक अधिकारी धायगुडे मॅडम यांनी फेर मतदान घ्यावं आणि पुन्हा ही निवडणूक लावी, अशी माझी सर्वांच्या वतीने नम्र विनंती आहे. तर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडलेला आहे. जोपर्यंत या ठिकाणी फेर मतदान घेतलं जात नाही सरपंच पदाच्या निवडणुकीचं, तोपर्यंत ग्रामस्थ या ठिकाणी कुठेही जाणार नाहीत. तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख या ठिकाणी काय मध्यस्थी करतात याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलेलं आहे. महिला सकाळपासून या ठिकाणी उन्हामध्ये थांबलेले आहेत. तर या ठिकाणी जे मतदान प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळा लावलेला आहे आणि टाळा लावून या ठिकाणी मतदान प्रक्रिया केली जाते. ज्यावेळेस मतदान केलं जातं आणि काही वेळामध्ये सदस्यांना बाहेर काढून त्या ठिकाणी पुन्हा मतमोजणी केली जाते. ज्या ठिकाणी 7 सदस्य आहेत, 7 सदस्य ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी 2 सदस्य असलेल्या गटाचा सरपंच म्हणून निवडून येतो, यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतलेला आहे. तर बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सेकंड, काय सांगाल निवडणूक प्रक्रियेसंदर्भात, काय सांगाल? तर बरेचसे ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? ग्रामपंचायतची आज सरपंच पदाची निवडणूक वेरगाव या ठिकाणी संपन्न झाली. या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून धायगुडे मॅडम यांची या ठिकाणी नियुक्ती केली होती, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांना सुरुवातीपासूनच आक्षेप वाटत होता, कारण ते ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येण्यासाठी मनाई करत होते, काही लोकांना बाहेर काढत होते. जे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आतमध्ये ग्रामपंचायतचे सदस्य बसले होते त्यांना टॉयलेटला म्हणा किंवा घरातल्या लोकांशी काही चर्चा करण्यासाठी बाहेर यायचं होतं, त्यांना बाहेर येऊन देत नव्हते ग्रामपंचायत सदस्यांना. असं शासनाचं कुठल्या किंवा ग्रामपंचायत ऍक्टमध्ये असं कुठल्या प्रकारचा नियम नाहीये की त्याच्यामध्ये. तर अर्ज करण्यात आलेला आहे आणि ह्या अर्जावर 7 सदस्यांच्या या सह्या आहेत. अमर नाना बोरकर ग्रामपंचायत सदस्य आणि बाकी जे सदस्य आहेत सुनील जयवंत येवले, पूजा अशोक पडवळ, योगिनी नवनाथ पडवळ, काजल मोरेश्वर पडवळ, अनिल बबन गायकवाड, वर्षा संतोष मावकर आणि राजू दशरथ देवकर ही अशी 7 सदस्य असलेली आहेत. आणि सरपंच ग्रामपंचायत कोण राहिला? शंकर राहिला ना. तर अशा पद्धतीनं अर्जदार आहे, तर यांनी आक्षेप घेतलेला आहे. तर या निवडणुकीमध्ये जो काही अफरातफर झाल्याचा ग्रामस्थांचा, बरं काय सांगाल या पत्राबद्दल? थोडक्यात म्हणायचं असं झालं की तिथं जी आतमध्ये सदस्य संख्या उपस्थित आहे त्या सदस्यांपैकी 8 सदस्य सांगतात की ही प्रक्रिया आम्हाला विश्वासात न घेता राबवलेली आहे आणि त्यांनी या प्रकारे असे सह्या केलेल्या आहेत 8 जणांनी. तर याचा अर्थ पूर्णपणे निवडणूक अधिकाऱ्याने
आपल्या पदाचा गैरवापर करत ही निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे आणि पूर्णपणे शासनाच्या कायद्याला अधीन असं त्यांनी वागणं गरजेचं असताना त्यांनी हे काम करत असताना त्यांनी पैशाचा स्वीकार करून ही निवडणूक प्रक्रिया राबवली। आमचा या निवडणूक अधिकाऱ्यावर पूर्णपणे अविश्वास आहे। त्यांनी जे प्रक्रिया राबवली ती अत्यंत भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे, एवढंच सांग। तर लोकशाहीचा आत्मा असलेल्या निवडणुका ह्या निष्पक्ष, निर्भीड आणि पोषक वातावरणात झाल्या पाहिजे। पण वेहरगाव दहिवली ग्रामपंचायतीची ही निवडणूक जी आहे ही वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे।